आता जसं आपण बोललो की दैवी अनुभव तू मला शेअर केलेस. सो हे जे दैवी अनुभव होते, यानंतर तुझा आयुष्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन काहीसा बदलला का? हां, म्हणजे ती प्रोसेस होती. तो बदलत जातच होता. आणि समहाऊ मी तुला म्हटलं तसं, की माझा काही असा शिफ्ट नव्हता, की आधी मला विश्वास नाहीये, मग मला हे अनुभव आले आणि मग मला विश्वास बसला, असं नव्हतं. मला पहिल्यापासूनच विश्वास होताच समहाऊ. आणि माझ्या घरीसुद्धा साधारण तसंच सगळं वातावरण असल्यामुळे बऱ्यापैकी सगळे स्पिरिच्युअल आहेत आणि करतातही तेवढं देवाचं किंवा असं. सो आय थिंक फरक तर पडतच गेलाय आणि दिवसेंदिवस मला असं वाटतं, की यशापेक्षाही जास्ती जेवढं अपयश तुम्ही बघता ना, तर खरं तर अपयशाच्या त्या प्रत्येक क्षणी तो विश्वास कमी होतो ह्याची शक्यता जास्ती असते. पण मला पर्सनली असा अनुभव आहे किंवा मला पर्सनली असं वाटतं, की तुम्ही त्या प्रत्येक अपयशानंतर रोज पुन्हा उठून त्याच ऊर्जेने परत काम करताय आणि पुन्हा काहीतरी सिद्ध करताय. स्वतःला असेल, जगाला असेल, काय तुम्हाला जे करायचंय ते आता हे करता येणं हा सगळ्यात मोठा अध्यात्माचा भाग आहे. कारण अदरवाईज तुम्ही जर खचून गेलात अपयशानंतर, तर बरोबर आहे, की कुठे आहे देव? पण ही जी एनर्जी परत येतेय किंवा न खचता बरं खचतोही आपण खूप वेळा. आजकाल तर आपण डिप्रेशन वगैरे हे शब्द फार किरकोळीत ऐकतो. मलाही बऱ्याच वेळा असं वाटतं, की मी आत्ता बहुतेक डिप्रेशनमध्ये सध्या. कारण आपण अशा इंडस्ट्रीमध्ये आहोत, की देर आर कंटिन्युअस अप्स अँड डाऊन्स. कधीच तुमचं लाईफ लिनियर नसतं. पण आय थिंक ती गंमत आहे आणि त्या जर्नीमध्ये सस्टेन करण्याचं बळ मला माझा देव किंवा माझी ती ऊर्जा किंवा माझा तो विश्वास देतो. जसं तू म्हणालीस की आता अपयशाचं तू उत्तर दिलंस की अपयशातून पुन्हा उभं राहण्याची ताकद देव देतोय. सो असा काही अनुभव आलाय का की ते तुझ्या आयुष्यातलं खूप मोठं अपयश होतं किंवा तो संघर्षाचा काळ होता, त्यावेळेला अदितीने अध्यात्माकडे काहीतरी मागितलं किंवा अदितीने अध्यात्माकडून स्वतःसाठी काहीतरी घेतलं आणि स्वतःमध्ये किंवा पुढे जाण्यासाठी ती तयार झाली? ॲक्चुअली सुरुवात जेव्हा होते ना, आपल्याला गोष्टी कळायला लागतात किंवा आपल्याला असं वाटत असतं, की आता आपल्याला करिअर करायचं आहे, आपल्याला गोष्टी अचीव्ह करायच्या आहेत किंवा असं. तर तेव्हा आपण सुरुवातीच्या काळात ना देवाकडे खूप मागत असतो, की मला ना हे हवंय, मग ते हवंय. पण आता मला असं वाटतंय, की हळू गेल्या काही काळामध्ये जितक्या वेळा अपयश आलं असेल, बरं त्याची पण एक गंमत आहे, की मला वाटणारं अपयश समोरच्यांना यशच वाटतंय हेही मला कळालं काही काळानंतर. कारण समोरच्यांकडे तेवढंही नाही आहे. म्हणजे मी फक्त माझ्या एकाच चष्म्यातनं बघते कारण माझी स्वप्न मोठी आहेत. मला आत्ता हे हवं होतं आणि मिळालं नाही म्हणून मला ते अपयश वाटतंय. पण समोरचा माणूस त्याच्या माणसाशी अशी चर्चा करतोय, की "यार क्या बात है यार! आज ही हे पण करतीये, ते पण करतीये, हिच्याकडे हे पण आहे, ते पण." हे आपण बघतच नाही. आपल्याला असं वाटतं, की हे मिळालं नाही कारण ना, प्रत्येकाचा हे दृष्टिकोन अपयश आहे. हां, पण तरीही तू असं समज, की आपल्याला वाटतच असतं, की नाही इथे आपण अपयशी झालो, आज अजून एक अपयश पचवलं. आणि ते जितक्या वेळा झालंय, माझ्याकडनं देवाला मागण्याची प्रोसेस ही हळू करत कमी होऊन आता ती बंद होण्याकडे गेली आहे. कारण मला एवढं माहिती आहे, की ती एनर्जी इट डज मोर दॅन दॅट. ती तुमच्यासोबत फक्त त्या प्रवासात असणं हे पण खूप मोठं भाग्य आहे. आणि तुम्ही जितकं पटकन मागणं सोडाल ना, तुम्ही जितकं पटकन जे आहे त्याची कृतज्ञता आणि फक्त व्यक्त नाही करायची आहे. म्हणजे आता हे होत नाही म्हणून एक आता ठीक आहे मी देवाकडे काही मागत नाही हां, मी नुसतं बसून थँक म्हणते. ते वाटणं गरजेचं आहे. ते ज्या क्षणी तुम्हाला मनापासून वाटायला लागतं ना, की आय एम ग्रेटफुल फॉर एव्हरीथिंग दॅट आय हॅव. त्यामुळे मी आता देवाकडे फार तर फार मागितलं तर शक्ती मागते, बळ मागते, सद्बुद्धी मागते, की मला माहिती नाही आहे पुढे काय होणार आहे, पण मला हे माहिती आहे की तू माझ्यासोबत आहेस आणि मला फक्त शक्ती दे, की मी मला जे करायचं आहे त्यासाठी पूर्ण मेहनत करीन, कष्ट करीन, पण तू माझ्यासोबत असशील ते एक बळ राहू दे माझ्याकडे. मग आता डायरेक्टली असं नाही मागू शकत, की मला ना एक सिनेमा दे आणि मग आता सिनेमा नाही मिळाला, की मग काय देवच नाही आहे. तर असं नाही होत. तुम्ही मागणं म्हणजे मग कायच म्हणजे तुम्ही काय करणार मग?
तुम्ही डायरेक्ट जर देवाकडे मागायला लागलात तुम्हालाही काहीतरी करावं लागेल, कष्ट वगैरे घ्यावे लागतील. त्यामुळे आय थिंक देवाकडे काही डायरेक्ट मागण्याची डील किंवा ते रिलेशन आता माझं जरा चेंज झालंय. ते लहान असताना असायचं आपलं. हां, अगदी अगदी. म्हणजे आपल्याला जोपर्यंत, कारण ही प्रोसेस आहे ना गाणी, कधी कधी ती नकळत पण होते, कधी कधी पण कळत जेव्हा होते ना त्याची गंमत वेगळी आहे. म्हणजे आता मला जेव्हा हे कळतंय की मला कळतंय की माझी जर्नी कशी चालली आहे स्पिरिच्युअल, इतकी गंमत वाटते, इतकी मजा येते त्या गोष्टीची, कारण त्याचा आनंद मिळतो आपल्याला. की 10 वर्षापूर्वी मी अशी नव्हते, मी ह्या चुका केल्या, पण आज मी त्या नाही करत आहे. म्हणजे आय एम दॅट वुमन दॅट आय एम टुडे. तर फार मजा आहे, गंमत वाटते मला.